Good evening, everyone. Today we have a webinar on lockdown, or we can call it Unlock Part 1. Because as we go, government is start gradually, step by step. It's actually this time useful for ourselves and even for our kids also to help during it. Because we all know that their routine got disturbed, right? So today we have a webinar. So first I will give a talk on imitation, an important milestone in learning, followed by Dr. Indu. She will express her views on I am an individual first and a parent, followed by Dr. Ram sir giving an idea on managing ourselves post pandemic. Coming to my topic directly, imitation. Though it is a very small topic, but it plays a very, very, very important role in learning, in therapy, even in your life also. So, what is imitation? Hello? हाँ सर हाँ सर Yes, sir. Yeah, I am audible, na? यस Yes, यस yes. Yes. So, what is imitation? Imitation क्या होता है? और हमने यही टॉपिक क्यों चूज किया है? इमिटेशन मीन्स कॉपी करना. आपके सामने जो भी कुछ किया जा रहा है, आप उसे वैसे की वैसे ही कॉपी कर रहे हो. दैट इज कॉल्ड एज इमिटेशन. व्हाई इट इज इंपॉर्टेंट? जैसे मैंने आपको पहले ही बताया, इमिटेशन इज वेरी इंपॉर्टेंट in each and every step of learning. Or I can say in other language, it makes your learning easier. Without imitation, it is very difficult to learn any skill. Okay, so that's the reason we selected this topic, so that the parent can use these skills to improve their kids. Now, there are different types of imitations. What are the different types of imitation? At what age they starts? Okay, so first type of the imitation is the facial imitation. Facial imitation मतलब किसी के फेस को देख के, किसी के चेहरे को देख के कॉपी करना is called as facial imitation. Like स्माइल करना, like आईब्रोज को अप डाउन करना, like ब्लो करना, like टंग मूवमेंट, up, down, left, right, whatever. चेहरे को लिमिट एंड इमिटेशन बाय वन. सेकंड टाइप ऑफ इमिटेशन इज इट देख के कॉपी कर. नाउ लाइक चको सीख करो. दिस इज है कि बच्चा फंक्शंस को अगेन इट स्टार्ट्स वंस. द थर्ड इमिटेशन इज के ऑब्जेक्ट में इमिटेशन. लाइक हम क्या बोल रहे सर? आपको क्या बोल रहे सर? ओ देखो सर क्या बोल रहे हो? देखो मैडम क्या बोल रही है? चंचल सर या म्यूट. हाँ म्यूट या. now I am audible. Yes sir. So the third type of imitation is imitating through objects. ऑब्जेक्ट को देख के इमिटेट करना. जैसे कि मैंने बताया कि ड्रम स्टिक को लेके बेटा ऐसे ड्रम बजाते हैं, बेटा ऐसे कार को खेलते हैं, बेटा ऐसे विसल को ब्लो करते हैं. सो विथ सम ऑब्जेक्ट वी आर ट्राइंग टू टीच द चाइल्ड
कि इस प्रकार से इमिटेट किया जाता है, इस प्रकार से इस ऑब्जेक्ट को यूज किया जाता है। अगर हम लाइफ स्किल के फॉर्म में बात करें तो हम बच्चे को सिखाते बेटा ऐसे ब्रश करो, बच्चा हमको देखता है एंड देन द चाइल्ड स्टार्ट डूइंग दैट। बेटा ऐसे पैंट पहनना है, बेटा ऐसे खाना खाना है। तो जैसे भी हम उसको सिखा रहे हैं दैट वे ही इज ट्राइंग टू कॉपी अस। द फोर्थ टाइप ऑफ इमिटेशन इज वर्बल इमिटेशन। वर्बल इमिटेशन इज जो भी हम बोल रहे हैं वो बच्चा हमें कॉपी कर रहा है। बेटा दादा बोलो दादा, बेटा मामा, व्हाटएवर हम बच्चे को सिखा रहे हैं बच्चा वो सुन के वो कॉपी कर रहा है, बोल रहा है। दैट इज अ वर्बल इमिटेशन। वर्बल इमिटेशन कम्स बाय द एज ऑफ 12 to 15 months। सो जैसे मैंने आपको बताया देयर आर डिफरेंट टाइप्स ऑफ इमिटेशन। कॉपी करना, चाहे वो फेस को देख कर रहा है, बॉडी मूवमेंट्स कॉपी कर रहा है, किसी भी प्रकार दो और वेरी वेरी इंपॉर्टेंट। हम कोई भी टॉपिक ले सकते हैं। इमिटेटिव लिया, जैसे मैंने बताया कि जब कुछ हमको देख कॉपी कर, हम कर रहे हैं एंड यू चाइल्ड, बच्चा आपको दिखेगा, कुछ भी बाहर से नया नहीं आने वाला। तो आई स्पेसिफिक यू टू बी केयरफुल। बच्चा ऑब्जर्व कर, बच्चा कॉपी कर, आप पेरेंट्स कंप्लेंट है बच्चा क्या है, चलो क्या मारना है, क्या है कि करने पे ये हमने है सब उसको देख, जैसे हरकत देख उसने कॉपी बहुत कुछ अच्छा सकते हैं। आप ट्राई बच्चा सीखना विद डिटेशन, बहुत ही छोटा जितना कोशिश करोगे कि बच्चे को नई नई चीज सिखाने का, आप देखोगे बच्चा उतना फास्ट सीखेगा, उसकी लर्निंग उतनी फास्ट होगी। नाउ देयर आर फ्यू पेरेंट्स वो आस्किंग कि थेरेपी में कौन से प्रिकॉशंस लेने चाहिए। दिस इज समथिंग अदर टॉपिक आई वुड लाइक टू टेल यू। सी थेरेपी आपको अपने बच्चे के लिए जो आपका थेरेपिस्ट सजेस्ट करेगा, थेरेपी आपको वही लेनी है। आई कैन नॉट सजेस्ट एनी न्यू एक्टिविटी फॉर योर चाइल्ड, बट आई कैन गिव यू सम बेसिक टिप्स जो आपको फॉलो करना है, विद दैट विल गेट मच बेटर रिजल्ट। फर्स्ट, आप अपने बच्चे को बिल्कुल फोर्स मत कीजिए थेरेपी के लिए। आप जितना फोर्स करोगे वो उसका उल्टा रिएक्ट करेगा और थेरेपी करवाना और डिफिकल्ट। सेकेंड, हर एक्टिविटीज के बीच में आपको ब्रेक देना है, तो आप गेट मच बेटर रिजल्ट। फोकस काफी एक्टिविटी करना बहुत आसान हो जाएगा। तो बिल्कुल मारना है, बिल्कुल नहीं फोर्स करना है।
आई थिंक अगर आप ये प्रिंसिपल्स भी फॉलो करेंगे तो आई थिंक थेरेपी करवाना बहुत सारा अच्छा है। आप अपने जो भी आपके डॉक्टर थेरेपिस्ट है आप उनसे पूछिए गाइड कि आप ये थेरेपी बेसिक प्रिंसिपल्स कीजिए, विल गेट मच बेटर रिजल्ट। आई एंड अप विद टॉक नाउ, द डॉक्टर फॉर हर टॉक। थैंक यू। थँक्यू सर. हो, मी मराठी, इंग्लिश आणि हिंदी तिन्ही भाषेचा वापर करायचा प्रयत्न करेन. माझा विषय आहे, मी आधी व्यक्ती किंवा माझं व्यक्ती म्हणून आधी अस्तित्व महत्वाचं आहे, नंतर मी पालक म्हणून अस्तित्वात येते, असा माझा विषय होता, जो आपल्या सगळ्यांपर्यंत काल आणि आजपर्यंत आम्ही मेसेज थ्रू पाठवतच होतो. तर व्यक्ती म्हणजे काय, आता ह्या लॉकडाऊन मध्ये आपल्याला आपले पण बरेच सारे इमोशन्स वर खाली झालेले आहेत. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आपल्याला कळलं की आपल्याला लॉकडाऊन मध्ये घरी राहायचंय, तर तिथून आपला प्रवास चालू झाला. आपल्या बऱ्याचशा इनसिक्युरिटीज, म्हणजे आपल्याला जे वाटत होतं की आता कसं होणार आहे, एकदम सगळं बंद झालंय, आर्थिक, मानसिक, शारीरिक सगळे नियोजन आपल्याला बदलायला लागले. तर तिथून आपण प्रवास चालू केला. आणि मग मुलांना 24/7 घरात आपल्याला सांभाळायचंय, ते आपल्यासाठी आणखी चॅलेंजिंग होतं. कारण जेव्हा आपली मुलं शाळेत जातात, तेव्हा मुलांचं एक रुटीन असतं, एक 6 तास 5 तास जे काही रुटीन आहे, ट्रान्सपोर्टेशन पकडून त्यांचं 6 तासाचं रुटीन ते बाहेर जगत होते, आणि ते 6 तास आपण आपलं जगत होतो. म्हणजे मी माझं जर रुटीन म्हटलं तर माझी मुलगी जेव्हा शाळेत असते तेव्हा मी माझा व्यायाम, माझे इतर काही गोष्टी असतात, पर्सनल कामं ती करते, माझी प्रोफेशनल कामं करते, असं माझं एक रुटीन असतं. आणि माझी मुलगी जेव्हा शाळेतनं येते त्यानंतर पण माझं एक वेगळं रुटीन असतं. पण आता जेव्हा आपल्याला पहिल्यांदा कळलं की आपण लॉकडाऊन मध्ये आपल्याला घरी राहायचंय, बाहेर नाही पडायचंय, तर सगळ्यात पहिले आपल्याला शाश्वती नव्हती हे किती दिवस आणि हे कसं. त्यानंतर बऱ्याच, मी म्हणे 90% लोकांना आर्थिक नियोजन एक भीती वाटायला लागली, दडपण यायला लागलं की कसं होणार आहे. मग तिथून आपण व्यक्ती म्हणून जगायला एक आपल्याला स्ट्रगल चालू झाला की आता कसं होणार आहे. ऍट द सेम टाइम मुलांचं रुटीन डिस्टर्ब झाल्यामुळे मुलंही डिस्टर्ब होती, आणि मग मुलं डिस्टर्ब राहिल्यामुळे आपल्याला आपले पण इमोशन्स वर येत होते, आणि ऍट द सेम टाइम मुलांचे पण इमोशन्स डील करायचे होते. तर मुलांचे आपण त्याला टँट्रम हा शब्द आहे, टेम्पर टँट्रम्स म्हणू शकतो किंवा टँट्रम. हे टँट्रम्स बेसिकली खूप नॉर्मल असतात, एकदम नॅचरल गोष्ट आहे टँट्रम. आपण पण आपल्या लहानपणी खूप सारे टँट्रम आपल्या आई वडिलांना दिलेले. उदाहरणार्थ राग आलाय तर आपण आरडाओरडा करून, रडून, हट्ट आपले पुरवले गेले. तसेच आपल्या मुलांचे हट्ट पण आता आपल्याला लॉकडाऊन मध्ये बऱ्याच वेळेला पुरवायला लागले. आता हे टँट्रम्स जेव्हा आपण डील करत होतो तेव्हा आपले पण टँट्रम्स वर येत होते. कारण काय, तर सगळ्यात पहिले आपण बाहेर जाणं बंद केलं. मग रोजच्या लोकांना आपल्याला बाहेर ज्यांना भेटायची सवय होती त्यांना भेटणं बंद झालं. आपल्या ऑफिसमध्ये असतील किंवा आपल्या प्रवासात ऑफिस पर्यंतचा जो प्रवास असेल, किंवा आपण व्यवसाय करत असू तर तिथे ज्या लोकांना आपल्याला रोजच्या रोज भेटायची सवय होती त्यांच्याशी आपल्या गप्पा टप्पा हे बंद झालं. आपलं नेटवर्किंग नातेवाईकांशी नक्की वाढलं, त्यामुळे आपल्या बऱ्याचशा इमोशन्सवर काम नकळत होत गेलं. त्या नातेवाईकांशी आपण अनेक वर्षात बोललो नाहीये, त्या नातेवाईकांशी आपण संवाद साधला, त्यामुळे आपण पॉझिटिव्ह इमोशन्स पण होते की अरे हो, आपल्याशी एवढे लोक जुडले गेले, किंवा आपण इतक्या लोकांशी बोलल्यावर आपल्याला कळलं की अच्छा त्यांचं आयुष्य कसं आहे, त्यांच्याकडे कसं आहे परिस्थिती, आपल्याकडे कशी आहे. ह्याच्यामुळे खूप छान गोष्टी आपल्या मनात, आपल्या एकंदरीत सगळ्या पॉझिटिव्ह इमोशन्स येत होत्या. पण मुलांशी जेव्हा डील करायची वेळ येत होती तेव्हा आपण एकटे पडल्यासारखं वाटलो. युजली आपल्याला जो शाळेचा सपोर्ट होता तो आता टेलिफोनिक सपोर्ट होता, फिजिकल सपोर्ट नव्हता. आपल्या मुलांना ज्या शिक्षकांची यांची सवय लागली होती, किंवा आपल्याला शिक्षक रोज एक मदत करतात, नकळतपणे आपल्याला सांगतात की कसं डील करायचं मुलांशी घरी, हे या लॉकडाऊन पिरियड मध्ये सगळं व्हर्च्युअल वर्ल्ड होतं. बऱ्याच वेळेला मुलं त्या झूम सेशनवर खूप इनिशियली त्यांचा एक स्ट्रगल होता, त्यांना नाही जमलं, किंवा आपल्याला त्यांना त्या सेशन मध्ये नाही इन्व्हॉल्व्ह करता आलं. कारण का, तर त्यांना स्क्रीनवर टीचर्सना बघायची सवय नव्हती. त्यानंतर ते ज्या मित्रमैत्रिणींना भेटत होते ते पण त्यांचं बंद झाल्यामुळे तेही बऱ्याच गोष्टी, तो डिस्ट्रेस त्यांचा वर येत होता. डिस्ट्रेस म्हणजे स्ट्रेस जो ऍबनॉर्मल असतो. नॉर्मली आपण जो स्ट्रेस डील करतो तो पॉझिटिव्ह पण असतो आणि नेगेटिव्ह.
पण जेव्हा नेगेटिव्ह स्ट्रेस वरती येतो त्याला आपण डिस्ट्रेस हा शब्द म्हणतो. मी हा वारंवार वापरेल कदाचित. तर हा डिस्ट्रेस मुलांचा जेव्हा वर आला तेव्हा आपल्याला तो डील करता नाही आला. मग आपण बऱ्याच वेळेला काय करून दिलं तर त्यांना मोबाईल किंवा टीव्हीवर लावून दिलं की बाबा तू 2-3 तास मोबाईल बघ किंवा टीव्ही बघ, कारण शाळा नाहीये. तरी सुदैवाने आपले टीचर्स रोज आपल्याला ऍक्टिव्हिटी हा एक मदत करत होते. त्यामुळे मुलं थोडा काळ का होईना त्या अभ्यासामुळे तो स्क्रीन टाइम कमी होत होता. पण आपण आपल्याशी पण डील नाही करू शकत होतो आणि आपल्या मुलांचे इमोशन्स पण डील करू शकत नव्हते. त्यामुळे आपल्याला आज ह्या सगळ्या भावनांचा प्रवास करायचा आहे. तर मी थोडक्यात प्रत्येक भावनांविषयी बोलणार आहे. तर आपण उदाहरणार्थ जे 5-6 मूलभूत भावना आहेत ज्या आपण आयुष्यभर प्रवास करतो, तर त्याची सुरुवात मी रागापासून करणार आहे. राग हा आपल्याला रोज दिवसभरातनं थोडाफार कमी जास्त प्रमाणात येत असतो. तर लॉकडाऊन काळात पहिल्यांदा जेव्हा घरी बसायचंय तिथून आपल्याला राग आलाय की हे काय, आणि ही जी अनिश्चितता आहे त्याचाही कदाचित राग आला होता. किंवा हे आत्ताच माझं काहीतरी प्लॅनिंग होतं, उन्हाळ्याच्या सुट्टीचं होतं, किंवा माझं मार्च मधलं काहीतरी कुणाचं तरी लग्न अटेंड करायचं होतं, एप्रिलमध्ये काहीतरी होतं समारंभ, किंवा मे मध्ये मला सुट्टीला जायचं होतं. या सगळ्या गोष्टी कुठेतरी अचानक ब्रेक लागल्यामुळे ती अनिश्चितता पचवायला आपल्याला सुरुवातीला आपण रागावलेलो होतो. काही प्रमाणात आपल्याला दुःखही झालेलं होतं की हे सगळं अचानक बंद झालंय. त्यामुळे तीही भावना वर आलेली होती. त्यानंतर इतरांचं आयुष्य किती छान आहे, ज्यांची मुलं आपल्या मुलांसारखी नाहीये आणि ज्यांची मुलं नॉर्मल रुटीन काहीतरी आहे. आपलं पण दुसरं बाळ समजा एक नॉर्मल रुटीन जगतोय, आपलं हे बाळ जगत नाहीये. त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला थोडासा द्वेष ही भावना पण वर आली होती. या सगळ्या नॉर्मल भावना आहेत. पुढची भावनाबद्दल मी जेव्हा सांगेल ती आहे भीती, की आता पुढचे 2-3 महिने कसे जाणार आहे, कसं आपलं रुटीन सेट होणार आहे ह्याची भीती होती. किंवा हे किती दिवस ही परिस्थिती अशी असणार आहे आपल्याला अजिबात माहिती नव्हतं. 15 ते 16 दिवसानंतर आपले लॉकडाऊन एक्सटेंड होत गेले. आता प्रॅक्टिकली मुलांचं लॉकडाऊन अजूनही चालू आहे. आपलं जरी संपलं असेल आजपासून, तरी मुलं जोपर्यंत शाळा किंवा नॉर्मल आपल्या पूर्वीच्या रुटीनला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मुलांचा लॉकडाऊन आहे. शिवाय आता आपल्याला मुलांना बाहेर घेऊन जायचं असेल तर तीही आपल्याला भीती आहे, कारण आपल्याला माहिती नाही आपण ज्यांना कोणाला भेटणार आहे किंवा रस्त्यात ज्या कोणा व्यक्तीशी आपला संपर्क येणार आहे तो कोरोना कॅरियर तर नाहीये ना. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला आपल्या मुलांना किती जपायला लागतं. त्यामुळे आपल्या मुलाचं सध्या तरी लॉकडाऊन असणार आहे, आपलं जरी अनलॉक झालं असेल तरी. तर ह्या सगळ्या ज्या भावना आहेत, जसं मी म्हटलं राग, दुःख, त्यानंतर थोडासा द्वेष, त्यानंतर भीती, आणि एक शेवटची भावना ती म्हणजे अटॅचमेंट. कुठल्याही गोष्टीविषयी प्रेम, आपल्या आजूबाजूच्या गोष्टीविषयी एक अटॅचमेंट, त्यानंतर अफेक्शन. ह्या ज्या गोष्टी आहेत ही एकदम नॉर्मल भावना आहे. आणि ह्या सगळ्या 5 भावनांमधनं आपण प्रवास केलेला आहे. खूप वेळा आपल्याला लक्षात आलेलं आहे की आता ह्या मोमेंटला मला राग आलेला आहे. खूप वेळा लक्षातही आलं नाही, किंवा कधीतरी आपण लक्षच दिलं नाही जाणीवपूर्वक की ह्याला राग म्हणतोय का ह्याला वाईट म्हणतोय. आपल्याला पण कन्फ्युजन होते भावनांमध्ये. मग आपण काय केली, पळवाट शोधली, आणि त्या पळवाटमध्ये बऱ्याच वेळेला आपण ती पळवाट अशी शोधली किंवा अशी ती पळवाट शोधून काढली की त्यातनं ह्या भावना कुठे मुलांवर व्यक्त होत होत्या. जरी आपण म्हंटलो की नाही आम्ही तर मुलांची खूप छान काळजी घेतली किंवा मी माझ्या मुलीची खूप छान काळजी घेतली, पण बऱ्याच वेळेला असं होत होतं नकळतपणे माझा राग तिच्यावर व्यक्त होत होता, नकळतपणे माझी चिडचिड तिच्यावर व्यक्त होत होती. कारण का, व्यक्ती म्हणून मी पण कमी पडू शकते, आणि हे कमी पडणं अजिबात चुकीचं नाही, हे आपल्याला स्वीकारायचंय. इथून पुढे 2-3 महिने जोपर्यंत मुलं पुन्हा पूर्वीच्या रुटीनला जात नाही तोपर्यंत आपल्याला ह्या भावना वरखाली येणार आहे. तर अशा वेळी आपल्याला काय करायचंय, तर ह्या भावनांचा पहिल्यांदा स्वीकार करायचा आहे. मला राग आलाय, दुःख वाटलंय, मला द्वेष वाटतोय, मला भीती वाटतेय, किंवा मला खूप छानही वाटतंय. हे जे काही आहे ते आपल्याला स्वीकारायचंय. ते स्वीकारल्यावर आपण त्या भावनाला अगदी छान प्रकारे समजून घेऊ शकतो. मग आपण पळवाट नाही शोधणार, तर आपण त्या प्रॉब्लेम मधनं समजा ते प्रॉब्लेम आहे, राग येतोय किंवा वाईट वाटतंय, हे जर आपण प्रॉब्लेम म्हणून बघितलं तर त्या प्रॉब्लेम मधनं आपल्याला बाहेर यायला काही मार्ग सापडतील. मग आपल्याला ही भावना कळाली आहे, आपल्याला हे कळलंय की नेमकं काय आहे,
आणि मग त्यातनं आपण त्या प्रॉब्लेमच्या सोल्युशन कडे आलो तर आपल्या भावना खूप प्रकारे बाहेर पडतील. म्हणजे कधीतरी चिडचिड होऊन, कधीतरी फक्त बोर्डम, म्हणजे मला काहीच करावंसं वाटत नाही, मला कुणाशीच बोलावंसं वाटत नाहीये, अशा प्रकारे भावनांचा एक निचरा होत असतो. कधीतरी मी खूप म्हणजे कुणाला तरी फोन लावतेय आणि मला खूप रडायला येतं, खूप वाईट वाटतंय, अशाही प्रकारे भावना बाहेर पडतील. तर ह्या सगळ्या ह्या फिलिंग्स ना बाहेर काढण्याचे मार्ग आहेत आणि ते पण मार्ग आपण बघणार आहे. आपल्याला खूप डिस्कम्फर्ट जरी वाटला तरी आपल्याला अशा व्यक्ती आपल्या आसपास शोधून काढायच्या आहे, की आपली मैत्रीण असेल किंवा आपला एखादा जवळचा नातेवाईक असेल, जी व्यक्ती खूप छान ऐकणारी असेल, आपण त्याला लिस्नर म्हणतो, जी आपल्याला फक्त आपल्याला त्यावेळी जे काही होतंय ते ऐकून घेणारे, आपल्याला सल्ले नको असणारे त्यावेळी, तर ती सल्ले न देणारी व्यक्ती आपण शोधून काढणार आहे. मग अगदी ती मैत्रीण असेल किंवा आता आपण शाळेत जोडलेल्या पालकांपैकी कोणीतरी असेल आणि तिच्याशी आपण ह्या गोष्टी सांगणार आहे, की मला काय होतंय, मी पुढचे 2 महिने आत्ताही मला चॅलेंजिंग वाटतंय, की माझ्या मुलाला किंवा मुलीला मी घरात कसं डील करू. माझं रुटीन आता हळूहळू नॉर्मलला येतंय, पण तिचं किंवा त्याचं रुटीन येत नाहीये. मग अशा वेळी मला काय काय त्रास होतोय. मग कधीतरी तो खूप हायपर झाला, कधीतरी तो खूप रडला आणि त्यावेळी मला किती अस्वस्थ वाटतंय. हे कदाचित आपल्या पार्टनरला, म्हणजे नवरा असेल तर बायकोला, बायको असेल तर नवऱ्याला सांगणार आहे, किंवा मैत्रीण म्हटलं किंवा नातेवाईक म्हणलं, असे रिसोर्सेस आपण आपल्या अवतीभोवती शोधून काढणार आहे आणि हे रिसोर्सेस नक्की असणार आहे. मी एक छोटासा प्रयोग तुम्हाला सांगते. या लॉकडाऊनच्या दरम्यान माझ्या काही मैत्रिणी आता ऑनलाईन आहे. मी एक दिवशी असं मेसेज टाकला होता मैत्रिणींना, की आज संध्याकाळी 7 वाजता आपण बोलणार आहे, की हा लॉकडाऊन पिरियड आपल्याला कसा होतोय मुलांशी डील करताना. आणि अगदी 5-6 मैत्रिणी ज्यांना मी रोज भेटते, मुलांना शाळेत सोडायला घ्यायला येतो त्या दरम्यान, त्या 5-6 मैत्रिणी आम्ही मुलांना बाजूला ठेवलं आणि आम्ही आयांनी फोनवर गप्पा मारल्या. मग सगळ्यांनी आम्ही कसे रेसिपीज करतोय, त्यात मुलांना कसं इन्व्हॉल्व करतोय किंवा आम्ही काहीतरी वेगळं करतोय किंवा आणि कोणी काय काय वेगळं करतंय, अशा आम्ही गप्पा मारल्या आणि जवळजवळ 1-1.5 तास गप्पा मारल्यानंतर इतकं छान वाटलं. त्यात खूप जणांनी छोटे छोटे स्ट्रगल सांगितले, की काय काय स्ट्रगल्स होते. काही लोकांनी चांगल्या गोष्टी पण शेअर केल्या. हे मला का सुचलं, कदाचित मला त्यातली कल्पना होती, पण इथून पुढे पुढचे 2-3 महिने जोपर्यंत आपली मुलं परत रुटीनला शाळेला जात नाही, तोपर्यंत आपल्याला अशा अडचणी येत राहणार आहे आणि त्या अडचणीवर आपल्याला मात अशाच प्रकारे शोधून काढायची, की आपण कुणाला तरी भेटणारे, कुणाशी तरी बोलणारे, किंवा कदाचित आता अनलॉक मध्ये आपण काळजीपूर्वक कुणाच्या तरी जवळ असणाऱ्या मैत्रिणीकडे जाणारे आणि आपल्या मुलांनाही एक थोडा वेळ क्वालिटी टाइम, मे बी ते जर खेळू शकले, बोलू शकले एकमेकांशी, तर तेही करणार आहे आणि आपण आपल्या डिस्ट्रेसवर काम करणार आहे. आता मी मगाशी जसं म्हणलं, टँट्रम्स आर हेल्दी, हे अगदी नॅचरल असतात, अगदी आरोग्यदायक असतात आणि मुलं टँट्रम्स मार्फतच त्यांचा राग, त्यांचं दुःख, त्यांना बोर होतंय हे व्यक्त करत असतात. कारण सगळ्याच मुलांना बोलता नाही येत, की आई मला राग येतोय किंवा आई मला भीती वाटतेय, असं होत नाही. मग आपली मुलं आहे ना, हे त्यांच्या वागणुकीच्याच निमित्ताने आपल्याला दाखवतात, की त्यांना काय होतंय आणि बऱ्याच वेळेला आपल्याला कळत नसतं. त्यामुळे आपण असं चिडचिड करतो, की काय उगाचच विनाकारण रडतोय किंवा रडतीये. मग आपल्याला हे समजून घ्यायचंय, की त्यांची एक पर्टिक्युलर वेळ आहे. म्हणजे मी माझ्या मुलीचं जर सांगितलं, की संध्याकाळी 4 ते 6च्या दरम्यान ती बऱ्याचशा वेळेला लॉकडाऊन मध्ये रडलेली आहे आणि मला माहितीये तिला त्यावेळी खूप कंटाळा आलेला आहे. एक तर 2-3 तास सलग टीव्ही बघितलाय किंवा दुपारी पण तिने टीव्हीच बघितलाय आणि मग काहीच केलेलं नाहीये. आणि मी पण माझ्या प्रोफेशनल रुटीन मध्ये बिझी असल्यामुळे मी पण तिला खूप अवेलेबल, घरात असून अवेलेबल नव्हते. त्यामुळे ती तो पिरियड मध्ये त्याला रडायची. मग मी तिला अंगणात चालव किंवा तिच्याशी गप्पा मार आणि हे मला हळूहळू लक्षात यायला लागलं, की 4 ते 6च्या दरम्यानच तिचा टँट्रम टाइम असतो. 6 नंतर ती ऍब्सोल्युटली नॉर्मल असते. पण 4 ते 6च्या दरम्यान ती खूप वेळा रडलेली आहे आणि हे असं आपल्याला आयडेंटिफाय करायचंय, की आपली मुलं पर्टिक्युलर टाइम मध्ये भलेही रडत नसेल, पण ते दिवसातनं केव्हा तरी एकदा रडतात आणि मग त्यावेळी आपल्याला त्यांना काय करायचंय, तर फक्त शाश्वती द्यायचंय. त्यांचा हात धरा किंवा त्यांच्या पाठीवरून हात फिरवा किंवा डोक्यावरनं हात फिरवा आणि त्यांना सांगा किंवा त्यांना विचारा काय होतंय. त्यांना सांगता आलं उत्तम, नाही सांगता आलं तरी तुमचा जो टच आहे, तुमचा जो स्पर्श आहे, त्या स्पर्शानेच बऱ्याच गोष्टी त्यांना शाश्वती मिळेल, की नाही माझी आई किंवा माझे बाबा माझ्या जवळ आहे. आणि मग हळूहळू त्यांचा तो टँट्रमचं प्रमाण कमी होईल किंवा तो टँट्रमची इंटेन्सिटी कमी होईल
किंवा जसं मी म्हटलं फ्रिक्वेन्सी कमी होईल. आता इथून पुढे 2-3 महिने आपल्याला आपली पण भावनिक काळजी घ्यायची आणि त्यांची पण काळजी घ्यायची आहे. याच्याशी रिलेटेड तुम्हाला ज्या काही त्रुटी असतील, काही प्रश्न असतील, ते तुम्ही नक्की आम्हाला ह्या चॅट थ्रू पाठवा किंवा आपल्या शाळेच्या ग्रुपवर जरी पाठवले तरी मी नक्की त्याचे प्रश्नाचं निरसन करायचा प्रयत्न करेल. आणि सगळ्यात महत्वाचं तर आपण भावनिक काळजी घेताना आपण न विसरता रोज स्वतःसाठी अर्धा पाऊण तास तरी व्यायामासाठी काढणार आहे. तो घरातला असेल, बाहेरचा असेल तरी चालेल. आपल्याबरोबर शक्य असेल तर मुलांनाही व्यायामाला आपण जसं आपल्या स्कूलमध्ये आपली मुलं पीटी एक्सरसाइजेस करत होती तसं आपण सुरुवात करूया की आपण घरी पण त्यांचा करून घेऊया. त्यामुळे त्यांचीही एनर्जी चॅनलाइज होणार आहे आणि आपलाही स्ट्रेस कमी होणार आहे. शक्य झालं तर आपण मेडिटेशन पण करणार आहे. म्हणजे आपलं एक रुटीन राहणार आहे मुलांबरोबर. त्यातनं आपल्याला डिस्ट्रेस मधनं बाहेर येता येईल आणि मुलांना तो 1-1.5 तास त्यांचा एक प्रॉपर वेनी चॅनलाइज होणार आहे. मी इथे माझं टॉपिक थांबवते. माझं टॉपिक मधलं मी सगळं तुमच्याशी कमी वेळेत सगळ्या डिटेल गोष्टी बोललीये आणि मला झेपनी ही जी काही अपॉर्च्युनिटी दिली आहे ऍज अ पालक म्हणून आणि ऍज अ एक्सपर्टीज म्हणून त्याच्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद मानते. आता मी डॉक्टर राम गिलांना त्यांच्या टॉपिक साठी पुढचं त्यांना हँड ओव्हर करते. थँक्यू. येस. सो सगळ्यांना नमस्कार. मला फक्त झेपच्या टीमला विचारायचंय की आता अंदाजे 11 मिनिटं उरलेत आपल्या 40 मिनिटाच्या कॉलला. तर आपल्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर आपण काही प्रश्न मला वाटतं चंचल सरांसाठी आले होते, तर त्या प्रश्नांची जर उत्तरं करता आली तर ते करता येईल किंवा मग पुढच्या 7 ते 8 मिनिटात मी बोलेल आणि मग आपण किंवा 5 ते 7 मिनिटं मी बोलेल आणि मग प्रश्न उत्तर घेता येईल. हो, तुम्ही 5-7 मिनिटं बोला आणि त्याच्यानंतर प्रश्न उत्तर घेऊया आपण. ओके, चालेल. सो माझी वेळ फक्त मी लावतो. येस. तो सगळ्यात पहिले खूप छान वाटतंय सगळ्यांना भेटून. खूप बरीचशी लोक रात्री एकदम छान वेळ निवडली. खरं तर रात्री आपण सगळे एकदम निवांत आपलं सगळं काम उरकून बोलतोय आणि मला विषय पण खूप इंटरेस्टिंग आम्ही असं ठरवलं होतं की आता ही जी काही मागच्या जे 60-70 दिवसाचा जो आपला काही प्रवास होता आणि मी विशेष म्हणजे एक शब्द वापरणार नाहीये जो आपण खूप वेळा माध्यमातून ऐकलाय. एक आपला शत्रू आहे, त्याचं खूप नाव ऐकलंय आपण आणि आता मला तो पुन्हा तुमच्या कानी म्हणजे तुम्हाला ते अजून ऐकवायचं नाहीये. तो आपण आता 60-70 दिवस एका वेगळ्या प्रवासात होतो आणि आता माझ्यासाठी हा विषय होता की पुढच्या काळात पुढचं जेव्हा हे काही सगळं हळूहळू जसं आजपासून सुरळीत व्हायला सुरू झालंय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतःची काळजी किंवा आपल्या घरच्या सगळ्यांची काळजी कशी घेता येईल आणि कसं आपल्याला हे पुढचं जो काही काळ आहे त्याला कसं डील करायचं. मला पहिले तर तुमचा दृष्टिकोन बदलायचा आहे पुढच्या एक 5 ते 7 मिनिटात की आता आपण मागचे जे 60 दिवस आहे हे आपण लॉकडाऊन म्हणून बघायलाच नकोय. आपण ते असे म्हणून बघू की आपण आपल्या मुलांसोबत एक थेरपी केली आणि ती थेरपी खूप सोपी आहे. थेरपी अशी आहे की आपल्या मुलांना 24 तास 65 ते 70 दिवस आजी आजोबा आई वडील त्याच्या समोर होते आणि ह्याच्यापेक्षा उत्तम थेरपी जगात कुठलीच नाही की ज्यावेळी त्याचे सगळ्यात प्रिय जी लोक आहेत ती त्याच्या आजूबाजूला आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो की आपण ज्या मुलांना वाढवतोय त्या मुलांना खूप प्रेमाची गरज आहे. ते जेव्हापासून त्यांचा जन्म झाला आणि आपण त्यांच्यासोबत आपला प्रवास करतोय त्यात सगळ्यात महत्वाचा भाग हा झाला की आपण आपला सगळ्या दिवसाचं काम करून आपण त्यांना वेळ देत होतो आणि तो वेळ अंदाजे फक्त 6 तास होता आणि त्यात 3-3 तास दिवसातले 2 भाग होते आणि त्यात आपला वेळ संपून जायचा. पण पहिले तर हा भाग बघा की मागचे 65-70 दिवस आपण आपल्या मुलांना थेरपी दिली आहे. त्या थेरपीमध्ये आपण त्यांना वेळ दिलेला आहे. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. पुढचा भाग मला असं सांगायचं आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही अजून एक गोष्ट आता शिकलात की तुमच्या मुलांच्या एक्झॅक्टली गरजा कशा आहेत आणि पुढच्या काळात तुम्ही तुमच्या मुलांना एवढं छान ओळखलंय की तुम्ही तुमचा संवाद त्यांच्यासोबत नक्कीच चांगला झाला असणार. म्हणजे उदाहरण द्यायचं असेल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा जानेवारी महिन्यामध्ये तुमच्या मुलाशी असणारा एकंदरीत संवाद आणि आता 2 महिन्यानंतर मला असं वाटतं की खूपशा भागांमध्ये आपण एकमेकांना समजून घेतोय. त्याचा अजून एक सकारात्मक भाग मी तुम्हाला सांगेन
की मी लॉकडाऊन मध्ये अशा लोकांना भेटलेलो आहे की पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये ती राहत होती. बँगलोर, हैदराबाद, पुण्यात किती होती की पूर्ण 3 रूमच्या 5 रूमच्या फ्लॅटमध्ये एकटी राहत होती, त्यांच्या परिवारापेक्षा लहान, परिवारापेक्षा लांब, आणि त्यांच्या आजूबाजूला कोणीही नव्हतं. आपण खूप सकारात्मक म्हणजे आपण खूप ब्लेस्ड लोक आहोत की या पूर्ण लॉकडाऊनच्या फेजमध्ये आपल्यासोबत आपली मुलं होती आणि आपल्यासोबत एक असा व्यक्ती होता ज्यांच्यासोबत आपण सगळं शेअर केलंय. म्हणजे आपला रागही शेअर केलाय, आपला आनंदही शेअर केलाय. त्या 60-65 दिवस आपण ते सगळं केलंय. येणारा जो काळ आहे तो आपल्याला कशी घ्यायची ह्याच्याकडे बघणं तर खूप गरजेचं आहे. पहिला भाग असा येणाऱ्या काळामध्ये की जसं इंदूने सांगितलं की लॉकडाऊन ओपन होणार आहे, पण तो हळूहळू ओपन होते. पण आपल्यासाठी काय काळजी घ्यायची, तर आपली मुलं ही जे विशेष मुलं आहेत त्यांच्या विशेष गरजा आहेत आणि त्यांची जी प्रतिकार क्षमता आहे ती वेगळी आहे. त्यामुळे आपण त्यांना प्रेम तेवढंच द्यायचंय, त्यांना हग, जसं ती बोलली, तर हग हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. पण ज्यावेळी आपण घराबाहेरून घरात येतोय त्यावेळी आपल्याला असं करायचंय की आपण ज्यावेळी घराबाहेरून येऊ त्यावेळी आपण स्वतः पूर्ण सॅनिटायझर, पूर्ण आंघोळ करून स्वच्छ होऊन, आणि आपण त्यांना हग तेवढेच आपलं देणं गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत स्पर्श आपण आपल्या मुलांना देत नाही तोपर्यंत संवाद पूर्ण होत नाही. या थॉटमध्ये मला इथे जास्त तुम्हाला सांगायचंय की ह्या गोष्टी आपल्याला पुढच्या काळात काही काळात कराव्या लागणार. दुसरं मला अजून एक यात एक सकारात्मक आणखी एक गोष्ट सांगायची की आपण अशा काळात ह्या अडचणीला तोंड देतोय ज्यावेळी इंटरनेट आहे. त्यामुळे अजून एक संधी मला अशी वाटते की आपली मुलं अजिबात एकटी नाहीयेत, आपण अजिबात एकटे नाहीत. कारण की जगात 700 मिलियन लोकांना ही अडचण आहे. आपण सगळे एक पृथ्वी म्हणून एकत्र आहोत. तर आपल्याकडे हे जे काही आता साहित्य उपलब्ध आहे, म्हणजे आज आपण रात्री 10, 10:30 वाजता, 9, 9:30 वाजता शहरातल्या वेगळ्या कोपऱ्यात असून सुद्धा आपण एकमेकांना बघू शकतोय. याचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. फक्त आज एक विनंती अशी राहायची, शक्यतो जिथे पालकांना शक्य आहे तिथे लॅपटॉपचा वापर करा. म्हणजे मुलांना ज्या काही ऍक्टिव्हिटीज स्कूलच्या मार्फत किंवा ज्या काही ऍक्टिव्हिटीज होत आहेत ते त्यांना बघता येतील. कारण की छोट्या स्क्रीन्सवर मुलांना ते बघता येत नाही. त्यामुळे आपण तो प्रयत्न करू. त्याही पुढे मला असं जाऊन सांगायचं की जिथे आजी आजोबा आहेत आणि आई वडील वर्क फ्रॉम होम करतायत, मला असं वाटतं की पुढच्या काळात आपल्याला हा प्रयत्न करावा लागेल की त्या आजी आजोबांना झूम, व्हॉट्सअप, स्काईप सगळ्याचं ट्रेनिंग द्या. म्हणजे मला असं वाटतं की त्यांच्या पुढच्या जो काही आता जो येणारा जो काळ आहे त्याच्यात त्यांनी वर्क फ्रॉम होम करतायत. पर्टिक्युलरली तिथे आपल्याला हे काळजी घ्यायची की आजी आजोबा जे घरात आहेत या सो आजी आजोबांना आपल्याला सगळ्या गोष्टी कशा शिकवता येईल याच्याबद्दल आपण थोडं जास्त फोकस करू. कारण की आपल्याला पुढच्या काळात इंटरनेटचा खूप जास्त उपयोग करावा लागणार आहे आणि सध्या तरी हीच एक संधी आहे आपल्याला एकमेकांना कनेक्ट करण्याची. त्यामुळे आपण त्या अनुषंगाने पण त्याचा उपयोग करून घेऊ. दुसरं मला एक असं वाटतंय की जसं इंदूने असं एक संकल्पना सांगितली होती की आपण खूप साऱ्या जसं तिने तिच्या मैत्रिणींसोबतचा एक अनुभव सांगितला होता की ज्याच्यामध्ये ती सगळ्यांनी मुळात एका विषयावर पर्टिक्युलर मला असं वाटतं की आपण असंही प्रयत्न करू शकतो की व्हॉट्सअपवर आता साधारण 8 लोकांचा व्हिडिओ कॉल होऊ शकतो. तर या 8 लोकांच्या व्हिडिओ कॉलमध्ये माझ्याकडून एक अशी संकल्पना राहील की आपण काय करू की टीचर्स आणि मुलांचं पर्टिक्युलरली शॉर्ट व्हिडिओ कॉल काही करता येईल का, किंवा पालकांचाच जर 7 ते 8 पालकांचा ग्रुप करून मुलांचा एकमेकांशी संवाद करून देता येईल का, हे खूप गरजेचं आहे. कारण की बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या मुलांचे खूप म्हणजे आपल्या मुलांचे जे काही मित्र आहेत ते त्यांनी खरंच एवढे दिवस झाले त्या मित्रमैत्रिणींना भेटलेले नाहीये. त्यामुळे त्यांना सुद्धा जसं आपल्याला आपल्या मित्रमैत्रिणींना भेटायची एवढी उत्सुकता आहे, आपल्या बिल्डिंगच्या खाली बसून गप्पा मारायची आपल्याला इच्छा आहे, तसं त्यांना सुद्धा तेवढीच इच्छा आहे. तर आपण, मला असं वाटतं की मुलांसोबतचा जो झूम कॉल आहे की त्याच्यात फक्त मुलं एक्सक्लुसिव्हली बोलतायत. आणि मला तिथे हे सांगायचंय की बोलण्यासाठी भाषा गरजेची अजिबात नाही. पहिला झूम कॉल किंवा पहिली व्हॉट्सअप मीटिंग किंवा पहिला स्काईप कॉल असा झाला पाहिजे ज्याच्यामध्ये फक्त टीचर मॉडरेट करतील आणि या मुलांना फक्त मन भरून एकमेकांना बघू देतील. तरच खऱ्या अर्थाने संवाद सुरू होईल. कारण की आज जवळपास एवढे 2, 2.5, 3 महिने झालेत मुलांनी त्यांच्या मित्रमैत्रिणींना बघितलं नाहीये. तर आय थिंक आपण याची सुरुवात या पद्धतीने करू की
आपल्याला त्यांचा संवाद एकमेकांशी कसा छानपैकी करता येईल. त्याचसोबत मला पुढे अजून एक मुद्दा इथे सांगायचा आहे की आता आपल्याला अजून एक गोष्ट करायची आहे की आपल्या मुलांनी जी काय आपल्याला छान कंपनी दिली, आपण त्या मुलांच्या कंपनीकडे पण बघू की एक दिवस असा ठरवा किंवा दिवसातला एक अर्धा एक तास किंवा 20 मिनिटं 25 मिनिटं असा एक वेळ ठरवा ज्याच्यामध्ये तुम्ही प्रयत्नपूर्वक मुलांशी जेवढं जास्त म्हणजे त्यांच्याशी संवाद करता येईल. म्हणजे त्यावेळी तुमचं काही नको, पण ते 15-20 मिनिटं मोबाईल काही नको, फक्त 15 मिनिटं हे प्रयत्न करू आपण की आपण डोळ्यात डोळे घालून किंवा त्यांना सोबत घेऊन बसून त्यांना जमतोय बोलण्याने टच स्पर्शाने ज्या ज्या पद्धतीने गरजेचं आहे. जसा आपल्याला एकटेपणा आलेला आहे तसं त्यांनाही एकटेपणा आलेला आहे. त्यामुळे हा भाग आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे. तर शेवटी मला 2 मुद्दे फक्त सांगायचे की आपण सगळे एवढे चिंतित आहोत की आपल्याला असं वाटतं की आता उद्या काय होणार आहे आणि पुढे कसं होणार आहे, अशा खूप साऱ्या चिंता आहेत. पण मला एक मुद्दा सांगायचा आहे की जगभरात 700 मिलियन लोक म्हणजे भारतात 135-137 कोटी जवळपास लोक आहेत. आपण सगळे या प्रक्रियेतून जातोय. दुसरं आपल्या सगळ्यांसाठी पहिल्यांदा होतं म्हणजे आपण कोणी एक्सपर्ट नाही. आपण कोणी इथे आज पृथ्वीवर जे आहोत ते कोणी 100 वर्ष 150 वर्षाची नाहीये की आपल्याला जो काही 100-150 वर्षापूर्वी झालेली जी काही अशा प्रकारची स्थिती आहे त्याचा आपल्याला अनुभव आहे. त्यामुळे आपण सगळे नवीन आहोत. आणि तुम्हाला सगळ्यांना एक गमतीचा मुद्दा माहिती असेल की ज्यावेळी आपण रोडवर गाडी चालवतो त्यावेळी जो नवीन एखादा मोटर ड्रायव्हिंग स्कूलचा एक माणूस गाडी चालवत असतो त्यावेळी तिथे एक खूप छान वाक्य लिहिलेलं असतं की चालक गाडी शिकत आहे. तर आपण पण शिकतोय. 60-65 दिवस आपण प्रयत्न केलं, आपण घरात राहिलो, आपण त्याच्यामुळे स्वतःला या पॅन्डेमिक पासून या महामारीपासून वाचवू शकलो. पुढचा काही काळ टप्प्याटप्प्याने आपल्याला ते करायचं आहे. पण याचा समतोल राखून करायचा आहे की आपल्याला आपल्या मुलांना कसं हळूहळू एक्सपोज करता येईल किंवा त्या ऍटलीस्ट एक्सपोजर नाही झाला तरी ते एकटे म्हणजे त्यांचा एकटेपणा कसा कमी होऊ शकतो याच्याकडे आपल्याला बघावं लागेल. सो शेवटी मला एकच मुद्दा सांगायचा आहे की जिथे जिथे आजी आजोबा आहे मला हे पुन्हा रिपीट करायचंय. आजी आजोबा ज्या ज्या फॅमिलीजमध्ये आहेत, वयस्कर लोक आहेत जिथे आपल्या मदर ज्या काम करत नाहीयेत, मला असं वाटतं ही त्यांच्यासाठी उत्तम संधी आहे या तंत्रज्ञानाचा वापर करायचा. स्वतःचा ज्यात विकास होईल. कारण काय होईल ज्यावेळी तुम्ही व्हॉट्सअप, झूम, फेसबुक, स्काईप असे वेगवेगळे माध्यम वापरता त्यावेळी तुमचा विकास काय होईल कारण की तुम्ही तंत्रज्ञानाचा विकास करताय. आणि सगळ्यात महत्वाचं शाळा जी काही ऍक्टिव्हिटीज ज्या काही छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज घेत असेल, रोजच्या रोज सत्र घेत असेल त्याच्यात तुम्ही सहभाग ह्याच्यासाठी नोंदवा. कारण की ह्याच्यात मुलांचं तर त्यांच्यासोबतचं तर काम होणारच आहे. पण सगळ्यात महत्वाचं तुमचा एकटेपणा त्याच्यातून कमी होणार आहे. त्यामुळे ही खूप चांगली संधी आहे आणि मला असं वाटतं की या संधीचा आपण लाभ घ्यायला पाहिजे की जेणेकरून सगळ्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहे म्हणजे बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की शाळेकडून वेळापत्रक आलं, आपण खूप कंटाळा करू शकतो की ठीक आहे म्हणजे आता झोपण्याची वेळ आहे, टीव्ही बघण्याची वेळ आहे. पण शक्यतो जिथे जिथे आता पुढचे 1-2 महिने जिथे जिथे शक्य आहे की जिथे आपण इथे गर्दी करू शकतो. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की मैदानांमध्ये, मंदिरांमध्ये गर्दी करायची गरज नाहीये. पण इंटरनेटवर प्रचंड गर्दी करू शकतो. कारण की इथून कुठल्याही प्रकारचा संसर्ग होणार नाही. इथून एकच गोष्टीचा संसर्ग होणार आहे आणि ती गोष्ट आहे प्रेम. आणि प्रेमाचा संसर्ग हा चालू शकतो, करुणेचा संसर्ग हा चालू शकतो. कारण की जोपर्यंत म्हणजे जोपर्यंत आपण एकमेकांसोबत आहोत आपल्याला एकटेपणा अजिबात वाटणार नाही. मी जेव्हा केव्हा तुम्हाला मदत लागेल तेव्हा तुमच्यासाठी तर असणारच आहे. पण सरतेशेवटी लास्टवर हेच मला म्हणायचंय की इंटरनेटवर आपण गर्दी करू, इथे आपण भेटू, इथे आपण एकमेकांशी बोलू, आपले मत व्यक्त करू आणि आपल्याला आजार पसरणार नाही याची आपण काळजी घेतोय. पण प्रेम, करुणा आणि आनंद आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून पसरायचा आहे. तो पुढचा जो काही काळ आहे तो लॉकडाऊन मध्ये आपण घरी राहिलो तसं आपण डिजिटली अजिबात आयसोलेटेड नाही. आपण डिजिटली सगळे सोबत आहोत याचा आपल्याला विचार नक्कीच मनात घ्यायचा. सो तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. 60 दिवसाची तुम्ही तुमच्या मुलांना जी थेरपी दिली त्याच्याबद्दल मी सगळ्या पालकांना खूप शाबासकी देईल. आणि मोदीजींनी आपल्याला सांगितलं होतं की आपण सगळ्या आपल्या पोलिसांना आपण सगळ्यांना खूप साऱ्या शाबासकी दिली. मला शाबासकी तुम्हाला द्यायची पालकांना. कारण की तुम्ही 60-65 दिवस तुमच्याही भावनांना हाताळल्या आणि तुमच्या मुलांच्याही भावनांना हाताळल्यात.
तर त्यासाठी मी माझं प्रत्येक लाईव्ह मध्ये गोष्ट करत असतो. तर पालक, जे कोण पालक ऐकतात, आजी आजोबा असतील ज्यांनी काळजी घेतलेली आहे, आई वडील असतील ज्यांनी मुलांची काळजी घेतली, आपल्या टीचर्सने 60-65 दिवसांमध्ये जे जे काही एफर्ट घेतलेत, जिथे मुलांचं एंगेजमेंट राहील त्यांच्यासाठी आपण म्हणजे त्यांच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी ती शाबासकी देणार आहे. आणि माझी पद्धत वेगळी आहे. हा एक युरोपियन गॉंग आहे, आम्ही वाजवणार आहे. तो ही जी घंटी आहे तुमच्यासाठी आहे, की जेणेकरून तुम्ही एवढं खूप छान काम मागच्या 60-65 दिवस केलंय, थेरपी दिली तुमच्या मुलांसाठी. थँक्यू. आज ग्लोबल युएनचं खूपच छान झालं रामजींचं. आज ग्लोबल पेरेंट्स डे आहे. युएननी डिक्लेअर केलेला 1 जूनला दरवर्षी साजरा केला जातो. येस. तर माझ्या सगळ्या पालक मित्रांना माझ्यातर्फे खूप शुभेच्छा, की आपण पालक म्हणून खूप छान कार्य करतोय आपल्या मुलांसाठी. आणि आपण कमी पडलो तरी त्याचा कमीपणा नाही घ्यायचा. या प्रवासातच आपण शिकणार आहे बऱ्याच गोष्टी. थँक्यू. येस, थँक्यू सो मच. मी कांचन वैद्य. मी झेप टीमनी, राम सरांनी, चंचल सरांनी आणि इंदू मॅमनी, तुम्ही सगळ्यांनी खूप छान आज एफर्ट घेऊन आपण हे वेबिनार अरेंज केलंय, ज्याचा लाभ सगळ्यांनाच, आता जे पॅरेंट्स इथे बघतायत, जे फेसबुक वरती लाईव्ह बघतायत, त्या सगळ्यांकडूनच खूप छान फीडबॅक येतो आहे. आणि शेअरिंग, जसं आता राम सर म्हणाले की हा एक प्लॅटफॉर्म आहे आपल्याला अवेलेबल, की याच्यात थ्रू शेअरिंग करू शकतो आपण. कोणाचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते डिस्कस करून अजून वेगवेगळे वेज थ्रू आपण ते सॉर्ट आउट करू शकतो. सो त्यासाठी हा प्लॅटफॉर्म यूज करतोय आणि केला पाहिजे रादर आपण या लॉकडाऊनच्या सिच्युएशन मध्ये. सो प्रेमाचा संसर्ग, जसं आता सर म्हणाले, सो आपण एकमेकांसोबत इथे राहू शकतो आणि सगळ्यांचे प्रॉब्लेम्सही सॉर्ट आउट होऊ शकतात जर बोललं गेलं तर. आणि इथे चंचल सरांसाठी प्रश्न आलाय, तो आपण घेऊयात. चंचल सर, आपके लिए एक क्वेश्चन है कि जो हाइपर Yes. चाइल्ड है उनके लिए ऑनलाइन Online OT session is useful, right? I have read. यस I am audible to everyone. यस सर. I am audible, na? हा, येस येस. Yes, sir. Yes, sir. यस सर. या Yes. So before that, I would like to know what could be the reason for hyperactivity. If the hyperactivity is because of behavior, like child is at home 24/7 and doesn't get opportunity to go out, or maybe not, or his routine got disturbed, so maybe the OT is not going to help your child. There we have to, once the things will be gradually, we will go towards the normal life, you will get the result. But if the hyperactivity is because of sensory issue or because of some other OT problem, definitely online OT helps. It's not, I mean, we cannot compare it with the physical session. Physical session is anytime better, but definitely right now we don't have any option. So we can opt for online OT and definitely we'll get some benefit out of it. Thank you. थँक्यू सर. अजून कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर आपण तिघही आपले स्पीकर्स आहेत, एक्सपर्टीज आहेत आता इथे. आपल्या टीचर्स पैकी कोणाला काही क्वेश्चन आहे? ओके. येस. वन्स अगेन थँक्यू सो मच. आणि आज पॅरेंट्स पण आपले खूप छान रिस्पॉन्स आहे आपल्या सगळ्या पॅरेंट्सचा आणि आपले सगळे टीचर्सही आहेत. सो हा खूप छान प्लॅटफॉर्म होता की एवढ्या छान रीतीने हे तिन्ही महत्वाचे टॉपिक आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचतायत आपल्या एक्सपर्टीजमुळे. सो इमिटेशन, चंचल सरांनी जे सांगितलं, सो बेसिक लर्निंगचा जो बेस आहे इमिटेशन, सो त्याच्या 3-4 स्टेप्स सरांनी सांगितल्या आणि त्या खूप युजफुल ठरतील पॅरेंट्ससाठी, टीचर्ससाठी सेशन्स घेताना. शिवाय इंदू मॅमनी क्वेश्चन आला आपल्याकडे अजून. फॉलोइंग
पॉजिटिव पापा हाँ स्पेसिफिकली आप मैम। किसको पूछना चाहते हो चंचल सर से? मैम स्पेशली चंचल सर को ही पूछना था, क्योंकि क्या हाँ, अभी भी ओके। वो लैंग्वेज प्लस इंस्ट्रक्शन जो भी फॉलो कराने बोल रहे वो नहीं कर रहा है, और उसको कुछ भी खिड़की से दिखा ओपन तो वो सब सामान बाहर फेंक रहा है अभी। तो एक उसका वो उसको समझाने की कोशिश कर रहे हैं, लेकिन उसको कोई भी मोड उसको समझ में नहीं आ रहा है अभी भी। ओके। Chanchal sir, you are not audible, sir. Now I'm audible. Yes, yes, या yes. या या Yes. पहले आपको ये समझना है कि आप जो बच्चे को बोल रहे हो या आप जो अपने इंस्ट्रक्शंस बच्चे को दे रहे हो वो क्या बच्चा समझ रहा है? यस सर। और अगर बच्चा नहीं समझ रहा है तो वो नहीं फॉलो समझ नहीं रहा करने है। वाला। तो हाँ, तो हाँ, अभी आपने सर क्या वो करना है समझ ही फॉर नहीं रहा है दिस यू अभी। हैव यस, तो उसके लिए आपको क्या करना है, आपको फिजिकली उससे वो काम करवाना है। अगर आपने बोला बेटा इधर आओ और बेटा नहीं आया तो आप जाइए पृथ्वी को पकड़ के ले आइए, तो उसने ये समझा नहीं वो बेटा तो इधर आओ मतलब हाँ, मुझे पापा के पास जाना है। अगर हाँ, आपने बोला बेटा ये ग्लास किचन में तो आप जाना है पृथ्वी का हाथ पकड़ के ग्लास उठा के किचन में रखवाना है। मतलब जब हम उससे यस फिजिकली यस। करवा रहे हैं, हम उसको ये समझा रहे हैं कि इसका क्या मतलब है, हम हमारी तुझसे क्या एक्सपेक्टेशंस है, तूने ऐसा बोलने पे क्या करना है, राइट? क्योंकि अगर बच्चा नहीं समझ रहा है तो आप कितने बार भी बोलोगे तो बच्चा नहीं समझेगा। नहीं एंड सर देयर इज वैसा वन नहीं मोर है जैसे। इम्पोर्टेंट पॉइंट हाँ हाँ, बोलिए सर, बोलिए बोलिए। कि आपको लैंग्वेज एक ही रखना है, मल्टीपल लैंग्वेज नहीं देना है। कई बार हम बहुत सारी लैंग्वेजेस यूज जी करते हैं तो बच्चे के लिए और मुश्किल हो जी। जाता है समझना, तो वो नहीं करना है हमने, ठीक है? अच्छा, तो उसमें क्या हो रहा है मालूम है सर, कि जैसे अभी उसको नो का मतलब मालूम है कि नहीं, समझता है वो बात, लेकिन ये नहीं करना है या ये चीज नहीं करना है, डोंट डू दिस डोंट डू दैट बोलने से वो नो बोलने से समझेगा, लेकिन अगर बॉटल नहीं फेंकना है तो भी फेंकता है वो ऐसा अंडरस्टैंडिंग अब मुझे मोस्टली वही जाता है। हाँ नहीं, ऐसे टाइम पे क्या करना है, बच्चे को नहीं शब्द का इस्तेमाल नहीं करना है। मैंने ऐसा बहुत बार देखा हूँ कि जब हम नहीं बोलते हैं तो बच्चे वो काम जानबूझ के करते हैं। हाँ तो आपको क्या करना है, उसको डाइवर्ट करना है। अगर वो बॉटल फेंक रहा है तो आप ये मत बोलिए कि बॉटल मत फेंक, आपको बोलना है कम ऑन पृथ्वी चलो अपन ये काम करेंगे। उसने किया तो ठीक, वरना पकड़ो और वो काम कराना चालू कर दो। आप जितना जी नहीं बोलोगे वो उसको समझ में आ रहा है कि ऐसा करने से इनका अटेंशन मिलता है, या फिर पापा अटेंशन देते हैं, पापा चिल्लाते, जो भी वे में पापा रिएक्ट करते हैं, तो वो बार बार करेगा। ठीक है? सो आप कोशिश कीजिए कि जितना हो सके नेगेटिव वर्ड्स, नो, नेवर, डोंट, स्टॉप, रिमूव, इस टाइप के नेगेटिव वर्ड यूज ही नहीं करना है। जितना आप पॉजिटिव वर्ड यूज करोगे आप अपने बच्चे में उतना पॉजिटिव मैसेज दोगे, और उसको डाइवर्ट करो वहां से, यू विल गेट मच बेटर रिजल्ट। जी स्लोली स्लोली वो समझ जाएगा कि ऐसा करने से इन पे कोई इफेक्ट नहीं हो रहा है, और वो करना बंद कर देगा। जी। थैंक यू सर, थैंक यू। या थँक यू। येस, थँक्यू चंचल सर. आय गेस आता बऱ्याच पॅरेंट्सनी नाही विचारलं तरी हा प्रॉब्लेम खूप जणांचा असू शकेल. सो त्या सगळ्यांनाच आता इथे चंचल सरांनी गाईड केलं असं आपण म्हणू शकतो. सो हे सगळ्यांनीच लक्षात ठेवूयात मुलांना इन्स्ट्रक्शन देताना. आणि इंदू मॅम, राम सरांनी जे सांगितलं ते पॉझिटिव्हिटी स्वतःमधली ती कशी बिल्ड करता येईल, ती कशी मेंटेन करता येईल, शेअरिंग करून मुलांसोबत जास्तीत जास्त पॉझिटिव्ह टाइम स्पेंड करून. सो हा पण खूप महत्त्वाचा मुद्दा होता जो सगळ्यांनाच आपल्याला युजफुल ठरेल. आणि थँक्यू ऑल 3 एक्सपर्टीज, झेप टीम, नेत्रा मॅम आणि सगळे पॅरेंट्स. खूप छान रिस्पॉन्स होता आणि असे आपण अजून आय थिंक आत्ताचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स बघून असं वाटते की आपण अजून वेबिनार अरेंज करू शकतो. येस, सो ते सगळ्यांनाच युजफुल ठरतील. ओमकारचे बाबा काय बोलतात? ओके, येस, ओंकारचे बाबा. हा हा मॅडम, मी खरंच सांगू की एवढं एन्जॉय केलंय
तर त्याच्याबरोबर आमचं शेड्यूल असं होतं. आवाज येतो माझा? हो हो येतोय. हो येतोय. आम्ही असं शेड्यूल केलं होतं की रोज सकाळी उठल्यानंतर त्याचं ब्रेकफास्ट, दूध वगैरे काय असेल, त्याच्यानंतर तो थोडासा अभ्यास करायचा. त्याच्यावर मी पत्ते खेळले आणि नंतर 4:30 वाजता आम्ही हॅलो, आवाज येतोय? हो 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 येतोय. ओके. तर 4:30 वाजता आमच्या सोसायटीच्या गार्डन मध्ये मी आणि माझा एक मित्र आणि हा ओमकार, तिघे जण एवढं क्रिकेट खेळलोय. आणि आज त्याच्यामध्ये, कारण मी स्वतः महाराष्ट्र प्लेअर आहे, त्याच्यामध्ये आज एवढी स्ट्रेंथ आली बॅटिंग करायची, बॉलिंग करायची. त्याच्यानंतर एकच रिक्वेस्ट आहे की जो काही सिलेबस आहे शाळेचा तो थोडासा वाढवावा अशी मी नेत्र मॅडमला रिक्वेस्ट करतोय. पाहिजे तर मी त्याचा एक क्रिकेटचा व्हिडिओ पाठवतो. कंटिन्यू 65 डेज आम्ही क्रिकेट खेळलोय. त्याच्यानंतर त्याची भूक एवढी चांगली वाढली, त्याची कुठलीच कंप्लेंट नाहीये. म्हणजे त्याला कुठल्या गोष्टीचं म्हणजे नो नाहीच आहे. येस, आय डू इट. थँक्यू. Yes. Thank you. थँक्यू. रुद्रचे बाबा पण काहीतरी ओमकारचे बाबा, थँक्यू सो मच तुमच्या फीडबॅकसाठी. ऍक्च्युली हेच इम्पॉर्टंट आहे. आपला टॉपिकच आज हाच होता की लॉकडाऊन अँड अपॉर्च्युनिटी फॉर पॅरेंट्स ऑफ स्पेशल चिल्ड्रन. तर ही आपल्या पॅरेंट्स साठीच अपॉर्च्युनिटी आहे. मुलांचं कनेक्शन आपल्यासोबत अजून चांगलं केलं. थँक्यू सो आणि क्वेश्चन आन्सर सेशन पण आपलं आय थिंक झालेलं आहे आता. सो ओके, थँक्यू. येस, थँक्यू ऑल, थँक्यू एक्सपर्ट्स आणि थँक्यू पेरेंट्स फॉर युअर रिस्पॉन्स. खूप छान फीडबॅक आला सगळ्यांकडनं. खूप छान गायडन्स मिळाला आपल्या तिन्ही स्पीकर्स कडनं. थँक्यू सो मच फ्रॉम जेपी. Thank you everyone. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. Good night. बाय बाय.